हळदीचं पाणी रेग्युलर घेतल्यावर त्याचा काय फायदा होतो तुम्हाला माहितीये? तर चला जाणून घेऊया. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक कंपाऊंड असतं आणि ते एक अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि शरीरातील पेन कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला सांध्यांमध्ये पेन होत असेल किंवा शरीरामध्ये कुठेही दुखत असेल तर तुम्हाला रेग्युलरली हळद नक्की घेतली पाहिजे. कारण यामुळे शरीरातील सूज कमी होते, शरीरात होणारं पेन कमी होते आणि इम्युनिटी वाढवण्यास मदत होते. तसेच जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल, स्किनची ॲलर्जी असतील, ज्याला अल्ट्रिकेरिया म्हणतात, किंवा शिंका येत असतील, खोकला येत असेल, तर ते सुद्धा कमी करण्यासाठी हळद ही उपयोगी ठरते. कारण जेव्हा शरीरामध्ये ॲलर्जी होते तेव्हा शरीरातील हिस्टामिन लेवल वाढते आणि ही नॅचरली कमी करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. तर हळद ही आपण आपल्या रेग्युलर जेवणामध्ये टाकतच असतो, पण याचा म्हणावा इतका फायदा होत नाही. कारण हळद ही आपल्या शरीरामध्ये इझिली ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे ती आपल्या शरीरात व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी तिचं योग्य प्रकारे सेवन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चिमूटभर काळी मिरी टाकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोप्या आणि उपयोगी हेल्थ इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला फॉलो करा.